बाबतीत ऐका, मायबाप होण्यासाठी दोन जीवाची गरज लागते. केवळ आई जन्म देऊ शकत नाही, केवळ बाप जन्म देऊ शकत नाही. पुन्हा सांगतो, आई बाप जरी एकत्रित आले तरीही जीवाची उत्पत्ती होत नाही. मग आईच्या आणि बापाच्या अंतःकरणामध्ये काम वासना जन्माला यावी लागते आणि काम वासना जन्माला आल्यानंतर जीवाचा जन्म होतो. तुम्ही ज्ञानोबासाठी मायबापाची उपमा मांडत असाल, पण हा योग्याचा गाभा, चैतन्याचा जिव्हाळा, कैवल्याचा पुतळा जर वयाच्या 22व्या वर्षी जर समाधिस्थ होत असतो तर ज्ञानोबा मायबाप कोणाचे मायबाप? आणि मायबाप हा शब्द कोणाकडे पाहून तुम्ही मांडलेला आहे? कोणाला जन्म दिला? त्याचे दोन अर्थ आहेत. शरीराला जन्म देणारे आई बाप वेगळे आणि साधक रूपानं जो जन्म होतो ते आई बाप वेगळे. तुम्ही आनंदीला येता ते आई बापाच्या काम